गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज होईल चेतन भगत. पाठीमागच्या सामन्याचा सामनावीर मॅग्नेटिक पॉवर प्लेचं षटक 3 धावांचं त्या चेतनने फेकलं होतं. तो चेतन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला आपण नेहालला पाहू शकाल तर नॉ स्ट्राईक एंडला चैतन्य ही जोडी राहुल स्पोर्ट टाकीगाव टीमच्या माध्यमातून खेळ करण्यासाठी सज्ज असतात. डिकेनचा इशारा येतोय इथे सामना चालू होण्याचा. 2 अंपायर डॉर्कनाथ चोरगे आणि दीपक पाटील सर असे 2 अंपायर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल गोलंदाजा चेतनचा. या पहिली अप्रतिम फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळल्यात. चेंडू मात्र शेवटच्या क्षणाला अडवला जातोय. 2 धावा तिथे कंप्लीट केले जातील. नक्कीच एक चांगला फटका, एक नेत्रदीपक फटका बॅटिंग करत असताना निहालच्या बॅट मधून पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना राहुल स्पोर्ट टाकीगाव टीमच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पॅव्हिलियन एंड कडून गोलंदाजा चेतन सज्ज होईल. यावेळी जबरदस्त फटका, ताकद नजाकत आणि त्यावर केलेला एक कडक प्रत्युत्तर चौकार. पहिल्या चेंडूवर 2 धावा. या चेंडूवर मात्र क्रिकेटचा क्लास दाखवत आपल्यामधली गुणवत्ता दाखवत असताना काही कमालीचा फटका मात्र दाखवला. प्रेक्षणीय फटका बॅटिंग करत असताना निहालच्या बॅट मधून येतो. संघाची धावसंख्या 6 या अंकावर. चांगली सुरुवात. यावेळी बॅकफुटला गेले पण चढवायचं होता. जोरदार अपील जरूर पाहायला मिळता. उत्साह जास्त पाहायला मिळाला. नक्कीच अगोदरच सफल झाले होते. अगोदरच मनसुबे स्पष्ट केले होते की बॅकफुटला जाऊन डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने चेंडू भिडकवायचा होता. परंतु इथे वेगावर नियंत्रण पाहायला मिळालं. गोलंदाजा चेतनच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होता. कमबॅक केलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर असताना मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चेतन या गोलंदाजीच्या माध्यमातून 3 चेंडूंचा खेळ संपला. 6 धावा धावफलकार. पुन्हा एकदा चेतन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. यावेळी समोरच्या दिशेने उडवायचा होता. अगदी शरीरापासून थोडासा दूर ठेवला. वेगाने थोडंसं प्रभावित केलं. खोलवर टप्पाची डिलिव्हरी या चेंडूवर पाहायला मिळाले. टप्पा पडल्यानंतर थोडसा बाहेरच्या दिशेने वळण घेणाऱ्या चेंडूवर मात्र कुठलाच नंबर येत ना. सलगचे 2 चेंडू मात्र निर्धाव खेळले जातात. बॅट्समन निहाल या बॅट्समनच्या माध्यमातून. यावेळी समोरच्या दिशेने फटकावायचा. जेवढा वेगाने चेंडू फटकावला तेवढ्याच वेगाने मात्र चेंडू अडवला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे स्वतः गोलंदाजा चेतनच्या माध्यमातून केलं जातं. कमालीचं षटक येताना दिसतं. पहिल्या 2 चेंडूवर रूम दिली थोडीशी बॅट्समनना. निहालला त्याचा पुरेपूर फायदा उठवला. आता मात्र अगदी एस्टनच्या समोर गोलंदाजी केली जाता. नक्कीच तिथे मात्र थोडंसं थांबवलं जातं. बॅटिंग करत असताना बॅट्समन निहालला. 5 चेंडूंचा खेळ संपला. 6 धावा धावफलकावर. कमबॅक इथून केलं जाईल का? इथून एखादा ब्रेक थ्रो चेतनच्या माध्यमातून दिला जाईल का? यावेळी लॉब केलाय. समोरच्या दिशेने उडवलाय. फटका चांगलाय. स्टंट अँड डिलिव्हरी षटकार. डीजे आकाशच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात आहे. समोर संगीत आपल्याला एकवीरा आईचं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकर. पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर सलगचे 3 चेंडू निर्धाव फेकी केले होते चेतनने आणि शेवटचा चेंडू अगदी पुढ्यात टाकला. जसा आला तसा परतवला
आणि तिथे षटकार लगावला गेला बॅट्समन निहालच्या माध्यमातून। तत्पूर्वी इथे या व्यासपीठावर आगमन झालं सन्माननीय कृष्णाजी गाताडे माजी सरपंच यांचं या व्यासपीठाकडे आगमन झालं। तसेच भगवानजी जुमार आहे यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो। यावेळी हलक्यातने खेळायचं होतं, सन्मान द्यायचा होता, कव्हरच्या दिशेने भिडकवायचं तर बॅट्समन आपण पहिल्यांदा स्ट्राईक वर पाहतोय चैतन्य या बॅट्समनला। 7 चेंडूंचा खेळ संपलाय, संघाची धावसंख्या 12 या अंकावर। दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात होता तसा राहुलला आपण गोलंदाजी ट्रॅक वर पाहतोय। रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढायचं होतं, फुटवरचा अभाव इथे पाहायला मिळाला। बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही आणि अजून एका निर्धाव चेंडूचे सांगता होता। पहिले षटक जरूर आलाय बॅटिंग करत असताना राहुल स्पोर्ट टाकीगाव टीम साठी, परंतु इथून मात्र कमालीचा कमबॅक राहुल करत असताना अजून एक दर्जेदार स्ट्रोक खेळायचा होता। बॅटची लिडिंग एज, पहिली विकेट गारद होईल। चैतन्य मात्र 0 या धावसंख्येवर बाद होतोय, संघाची धावसंख्या 12 असताना। वारंवार मात्र रिव्हर्स स्वीपचे फटके मारण्याचा प्रयत्न बॅट्समन आपण चैतन्याच्या अंगलट आलाय बेहतरपणा। जर बॅटिंग करत असताना निहालच्या बॅटमधून जर मोठे फटके येत होत्या तर त्याला स्ट्राईकवर आणणं कुठेतरी गरजेचं होतं या टाकीगाव टीम साठी, परंतु सलगचे 3 चेंडू मात्र निर्धाव केले। एक सफलता गोलंदाजी मार्कवर असताना गोलंदाजा राहुलच्या खात्यामध्ये जमा होईल। पहिला धक्का असेल 12 या धावसंख्येवर। टीम आपण पाहतो राहुल स्पोर्ट टाकीगाव टीमला काय दर्जेदार गोलंदाजी होते, अचूक टप्पाची गोलंदाजीवर नियंत्रण, तेवढंच वेगावर नियंत्रण नक्कीच रोखून धरलाय या टाकीगाव टीमला। जाणलं पाहिजे नॉन स्ट्राईक एंडला असणारा निहालला स्ट्राईकवर आणणं खूप इम्पॉर्टंट असेल या टाकीगाव टीम साठी। यावेळी लॉफ करायचं होतं, फटका पोचलाय, जज केलं जात आहे। पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध चेंडू अडवला जाईल, तिथे 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 14 या अंकावर। थोडस संघर्ष करतो धावांसाठी, इथून जर धावा येत नसतील, मोठे फटके येत नसतील तर दबाव वाढेल। तर राहुल स्पोर्ट टाकीगाव टीमवर संघर्ष करतोय, परंतु तेवढीच ताकदवान गोलंदाजी मैदानात साकारत्या। दर्जेदार गोलंदाजी होता। वुडलँड स्पॉट वर चेंडू टेक ऑफ केला, बॅटला ब्रश करून चेंडू विसवला गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि दुसरा धक्का 14 या धावसंख्येवर राहुल स्पोर्ट टाकीगाव टीमला। पहिल्या षटकामध्ये पाहिला गेल्या 12 धावा, एकी सफलता आली नव्हती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमालीचं राहिलं, राहुलचं कौतुक करावं लागेल। 2 धावांचं षटक आलं, 1 सफलता, 2 सफलता या षटकामध्ये पाहायला मिळाल्या गोलंदाजा राहुलच्या माध्यमातून। 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण राहुल स्पोर्ट टाकीगाव टीमच्या माध्यमातून 14 धावा उभारल्या गेल्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। नवीन गोलंदाजा वापरला जाईल हरेश या गोलंदाजाला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर। एक वेल एक्सपिरियन्स गोलंदाज या टीमचा नक्कीच तारणहार म्हणून ज्याच्याकडे ओळख आहे तो हरेश असेल। गोलंदाजी ट्रॅकवर पहिलाच बॉल उडवलाय, लॉब केलाय, फटका पोचलाय, परंतु तिथे मात्र सेफ लँडिंग पाहायला मिळते। चेंडू सरळ गेलाय, सीमारेषेबाहेर डीप स्क्वेअर लेगला कव्हर करत येतोय उत्तुंग असा चौकार। हरीश मुंडेवर मात्र आल्या प्रार चढवायला सुरुवात केली बॅट्समन आपण निहालला पाहतो, सलामीला आलाय। अजून एक समोरच्या दिशेने उडवलाय, समोरच्या क्षेत्ररक्षक तिथे डीपला एकदा पूर्ण केली जाईल।
एका धावेच्या मदतीने 17 धावा 19 धावा धावफलकर लागले जातात. नक्कीच नेहाल मध्ये क्षमता मोठे फटके पेलण्याचे वारंवार पाठीमागचा षटक आपण पाहायला गेल्या एकदा स्ट्राईक मात्र नेहालला मिळाली नव्हती. ते षटक मात्र 2 धावांचा आला. नक्कीच स्कोरिंग शॉट त्याच्या बॅट मधून सातत्याने पाहायला मिळाला तर त्याला स्ट्राईक वर आणणं खूप इम्पॉर्टंट असेल. हरीश मुंडे मात्र कमबॅक करतोय. एक धावेच्या मदतीने 19 धावा धावफलकर असताना नवीन परला सर्वेश नाईकच्या बॅटचा पेस कोळायचा होता. बॅटची लिडिंग एज अजून एक सफलता अजून एक विकेट गारद होईल. तिसरा धक्का राहुल स्पोर्ट टाकीगाव टीमला. तिसरी सफलता मात्र मैदान सोडताना पाहतोय. चांगली गोलंदाजी मात्र करत असताना आपण हरीश मुंडे या गोलंदाजाला पाहतोय. सातत्याने चांगले क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून उसारली टीम साठी राहिला आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत मात्र एक चांगली कामगिरी करत असताना पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला बॅट्समन निहालच्या बॅट मधून. तदनंतर मात्र चांगली वापसी मैदानामध्ये करत असताना संघाची धावसंख्या आपण 19 धावा धावफलकर पाहतोय. इनॅट नंबर 5 चा खेळाडू प्रबंधन मैदानामध्ये येताना पाहतोय. इथून मात्र आक्रमणाचा पवित्रा घ्यावा लागेल टाकीगाव टीमला. अजून एक फटका खेळायचा होता मिड ऑफला तिथे क्षेत्ररक्षक डीपलात एकदम मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने 20 धावा धावफलकर लागले जातात. पहिलं षटक 12 धावांचं आलं. त्यानंतर दुसरं षटक आपण राहुलचं फक्त 2 धावांचं. या सामन्याला कल्लाटणी या सामन्याला युटर्न देणारा ठरेल का हे देखील पाहणं गरजेचं. आणि तशीच गोलंदाजी मात्र मैदानामध्ये हरीश करत असताना काय कमालीचा स्पेअर राहिला. 4 चेंडू फेकी केल्यात 7 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील संपादन केला. यावेळी मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवायच्या नेहालला देखील माहिती आहे जर मी स्ट्राईक वर राहिला तर मोठे फटके होऊ शकतात. त्या अनुषंगाने आपल्याकडे स्ट्राईक ठेवली जातात. निर्धाव चेंडू येतोय. 5 चेंडूंचा खेळ संपतोय. तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवर मात्र किती धावा उभारल्या जातील. इथे मात्र मोठी विकेट गोल्डन विकेट निहालला परतावं लागेल. तंबूच्या असलेला शेवटच्या चेंडूवर येत आहे 5वी सफलता टीम गावदेवी उसारली टीम साठी. तर या व्यासपीठावर ज्यांची उपस्थिती लाभले सन्माननीय कृष्णाजी गाताडे माजी सरपंच तसेच कृष्णाजी जुमारे दीपकजी दुर्गे नथुरामजी पाटील या सर्व मान्यवरांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर मात्र एक मोठी सफलता निहालला मात्र बाद केलाय. तो गोलंदाज आपण हरीश मुंडे या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला हरीश मुंडेच्या गोलंदाजीला. त्यानंतर फक्त 2 धावा खर्च घातल्या आणि 2 सफलता हरीश मुंडेने मात्र प्राप्त केल्या. यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्पाचा चेंडू होता. बॅट्समन आपण प्रबंधनला पाहतो स्ट्राईक एंडला. इनॅट नंबर 5 चा खेळाडू मैदानामध्ये खेळ करतोय. पहिला निर्धाव चेंडू फेकी केला जातोय परेडच्या माध्यमातून. चांगली दर्जेदार गोलंदाजी मैदानामध्ये सातत्याने या उसारली टीमच्या माध्यमातून आपण पाहता. यावेळी मात्र इथे शरीरापासून दूर ठेवला अगदी ऑब्स्टिक लगत चेंडूची फेकी केली आणि अवे फ्रॉम बॉडी या चेंडूची डिलिव्हरी केली गेली. सलगचा दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकी केला जातो परेडच्या माध्यमातून. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या 4थ्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धावपैकी गेल्या.
पुन्हा एकदा वारंवार त्याच दिशेने फेकी केले जात्या नक्कीच बचावात पवित्र इथे घेतला जातो गोलंदाजाचं कौतुक करेल नक्कीच फुटवरचा अभाव बासमान प्रबंधनच्या माध्यमातून पाहायला मिळतो कुठल्याही प्रकारची शफलिंग तिथे पाहायला मिळाला आणि नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा अगदी गोलंदाजा आपण परेशच्या माध्यमातून पाहतो सलगची 3 चेंडू निर्धाव फेकी केल्यात परेशने यावेळी चांगला फटका डाऊन द ग्राउंडचा फटका एकदम मात्र तिथे मिळेल दुसऱ्या धावेसाठी पलटल्यात आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते 2 धावा धापलकर जोडले जातील 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 22 या अंकावर संघर्ष करतो इथून जर मोठे फटके येत नसेल तर मात्र थोडंसं पारड जड असेल ते गावदेवी उसरली टीमचा बरेचसा चेंडू टॉप एज पाठीमागच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं अजून एक विकेट गारत होती 22 सन्माननीय अतिथी प्रकाशजी पाटील माजी उपसरपंच गुरुराम पंचायत मोठे भिंगार यांचं इथे आगमन झालं त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल 2 धावा या 5 चेंडूमध्ये मोजल्या गेल्यात परेशच्या माध्यमातून यावेळी मोठा फटका खेळायचा होता पॉइंट मध्ये चेंडू अडवला जातो मिळेल ती फक्त 1 धाव कौतुकास्पद गोलंदाजी मात्र गावदेवी उसरली टीमची राहिल्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा त्या गोलंदाजा राहुलच्या माध्यमातून तिसरं षटक हरेशने हाताळले ज्यामध्ये 6 धावा आणि या षटकामध्ये परेशचं स्लॉग वरचं षटक राहिला ते फक्त 3 धावांचा काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये साकारल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचल्या की 23 धावा येणारी 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 24 धावांची तर नक्कीच 24 चेंडू आणि 24 धावा इथून वाचवल्या जातील का इथून या 24 धावा उभारल्या जातील त्या ऐकूया प्रवीणजी गायकर यांच्या गोडवाणीतून तर थँक्यू गीतेश तर नेक्स्ट मॅच असेल बघा गावठाण विरुद्ध कर्जत भडवल आणि भडवल संघाचा कॅप्टन उपस्थित झाला नाहीये त्याच्यामुळे डायरेक्ट टॉस विन दिला या ठिकाणी कारण स्पर्धेचा नियम खूप इम्पॉर्टंट असतो महत्त्वाचा आणि बघा इथे टॉस साठी उपस्थित राहिले नाहीत कॅप्टन त्याच्यामुळे टॉस विन गावठाण संघाला दिलाय त्यांचं आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया खऱ्या अर्थानं स्पर्धेचा आनंद घेताना तुम्ही पाहू शकाल ज्यांच्या वतीनं उरण पनवेल कराडी समाज आपण मॅचेस पाहतो कांबोट्याच्या मैदानावरती स्वर्गीय दीपा पाटील साहेब क्रीडा नगरी त्या स्पर्धेमध्ये क्रिस्टल ट्रॉफी जवळजवळ तुम्ही 22 किलोची पाहताय ती ट्रॉफी खऱ्या पुरस्कृत करून दिली गेली ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि युवा सेना उसराई चषकाचे यशोजाजक मुकेशभाई भगत यांच्या वतीनं त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांच्या समेत आपण पाहू शकाल विद्यमान सरपंच नितीनजी भगत साहेब प्रमोदजी पाटील साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या समेत जितेंद्र भगत साहेब आपलंही मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतो चलते मॅच की तरफ यस गीतेश माजी सरपंच सन्माननीय कृष्णाजी गाताडे यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय मी विनंती करतोय सन्माननीय अतिथी कृष्णाजी गाताडे आपण या व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे यथोचित मान सन्मान माजी सरपंच माजी उपसरपंच चषक 2024 च्या माध्यमातून नरेशजी भोईर माजी उपसरपंच यांच्या शुभाहस्ते इथे कृष्णाजी गाताडे यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय कृष्णाजी गाताडे माजी सरपंच यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय तसेच पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय कृष्णाजी जुमारे यांना विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचा आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान माजी सरपंच माजी उपसरपंच चषक 2024 च्या माध्यमातून केला जातोय
सन्माननीय कृष्णाजी जुमारे यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय दीपकजी दुर्गे यांना विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं। सन्माननीय दीपकजी दुर्गे। तर उमेशजी भोईर यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो। तसेच पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय नथुरामजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। ऐकूया आपण पुढचं समालोचन प्रवीणजी गायकर सरांच्या गोडवाणीतून। थैंक यू गीतेश। चलती है मैच की तरफ, बॉलर होंगे तैयार और पहले गेंद के ऊपर कवर्स के ऊपर से मारने का प्रयास और स्वीपर कवर्स की तरफ गेंद जाती हुई सीमा रेखा पार। दिनेश श्रेष्ठ के बल्ले से 4 रन। पुढचे सत्कार मूर्ती आमचे परम मित्र आणि या गावचा गोड आवाज रुपेशजी ठाकूर यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। येणाऱ्या रात्रीमध्ये आपल्या समवेत ते देखील जोडले जातील। रुपेशजी ठाकूर यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे। ओ टू प्रवीण सर। एवन जोड़ी नीलेश भोईर और सतीश टावरे, जहां भी हो आप स्टेज से संपर्क कीजिए। चलिए 4 रनों के साथ बल्लेबाज दिनेश ने अपने पारी की शुरुआत की है। इस बार ऑन साइड में मोड़ दिया, फील्डर है वहां पर मौजूद। देखिए पहले से फील्डर थोड़े से आगे खड़े थे ताकि उन्हें भी पता है कि बाउंड्री बहुत लंबी है, वो बल्लेबाज को दागना थोड़ा सा मुश्किल होगा और शायद उसके वजह थोड़ा सा वो आगे रहते। पावर प्ले का ये पहला ओवर, लक्ष्य है टोटल मेरे ख्याल से 24 रनों का। टाकीगांव राहुल स्पोर्ट्स 11 टाकीगांव टीम की गेंदबाजी अगर बेहतरीन होती है, ये लीजिए हमारे आदेश कुटले, इनका भी आगमन होता हुआ। ऑन साइड में मोड़ दिया इस गेंद को, फील्डर है फिर से एक बार, एक ही मिलेगा। अच्छी सोच यहां पर मैं कहूंगा गावदेवी उसरली टीम के बल्लेबाजों की ओर से, क्योंकि हर एक सिंगल जरूरी है उनके लिए। डॉट बॉल खेलने से बेहतर कि आप सिंगल लेकर निरंतर स्ट्राइक रोटेट करें और जो आपका टारगेट है वो चेस करने की कोशिश करें। लेकिन फिलहाल यहां पर आप देख सकते हैं कि शुरुआत अभी तक बेहतरीन नजर आती हुई। तो चलिए इस बार डॉट बॉल की समाप्ति, शॉट ऑफ गुड लेंथ गेंद थी और ये इस गेंद के ऊपर कोई नंबर नहीं है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 6 रन, 20 में चाहिए 18 रनों की जरूरत। ये मैच जो आप देख रहे हैं ना, वो संघर्ष में मुकाबला होगा दो टीमों के बीच में। और इस बार बल्ले का बाहरी किनारा, सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में, बल्लेबाज होंगे आउट। पहला करारा झटका लगेगा उसरली 11 टीम को। विकेट मैदान से बाहर लौट चुका है। लक्ष्य था केवल 24 रनों का। राहुल के बल्ले से एक, दिनेश के बल्ले से एक चौका जरूर निकला, लेकिन दिनेश आउट होने के बाद अब उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज आए गए। AB अरुण भगत, जिन्होंने कराड़ी समाज प्रीमियर लीग उरन पनवेल जो आपने देखी कामोडे के मैदान के ऊपर पहले मैच में थोड़ी सी टीम संकट में फंसी थी, यानी कि सोनाक्षी एंड वैष्णवी 11 KDH वाग्युलीवाड़ा टीम में बिल्कुल ये खिलाड़ी है और ये टीम सुपर 8 में क्वालिफाई हो चुकी है। बॉलर फिर से एक बार तैयार होंगे। चलिए इस बार पूरी तरीके से अपील की गई थी। तो चलिए बिल्कुल वहां पर पहला ओवर का खेल हुआ समाप्त और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर। एक ओवर का खेल समाप्त होने के बाद 6 रन चाहिए, 18 गेंदें और 18 रनों की जरूरत। 18 में 18 रन ऑफ बॉल की ये मैच आपके सामने। हरीश मुंडे 9 स्ट्राइक एंड पर बल्लेबाज, अरुण भगत स्ट्राइक एंड पर। आप देख सकते हैं बॉलिंग में यहां पर परिवर्तन करना चाहेगी हरीश, स्ट्राइक एंड पर माफ कीजिएगा। दोनों एंड से क्रिकेट खेली जा रही है। बॉलिंग में परिवर्तन, राहुल स्पोर्ट्स 11 टाकीगांव टीम की तरफ से गेंदबाज आएंगे। ओमकार नाइक के ऊपर भरोसा दिखा है। यही टाकीगांव टीम है जिन्हें उन्होंने अजनबी स्पोर्ट्स ओले टीम को 21 के भीतर रोका था 4 ओवरों में। तो सोच लेनी पड़ेगी गावदेवी 11 उसरली खुर्द टीम को कि वो भी एक अच्छा क्रिकेट यहां से खेल सके।
देखिए गेंदबाजी में कैसा परिवर्तन करना चाहेंगे, किस वक्त कौन से गेंदबाज का इस्तेमाल यहां पर करना है। इसके बाद पहले राउंड का फ्रेश मैच होगा। तीसरा बड़वल करजत बनाम गाउटान, एक तरफ करण मड़वी होंगे और एक तरफ करजत की टीम होगी। दोनों भी टीमों का हम वेलकम शुभकामना देना चाहेंगे। ओमकार बॉलिंग मार्क पर आएंगे, सामने हरेश 45 नंबर की जर्सी जो हिंदुस्तान के कप्तान रोहित शर्मा के हमेशा हम देखते हैं। ऑफ ट्रैकर की बॉल थी, अंदर की तरफ लाने का प्रयास, थोड़े से अचंभित होकर गेंद को देख रहे कि खेलना चाहते थे कवर्स की दिशा में, लेकिन अचानक गेंद अंदर की तरफ आई और बल्लेबाज को दे दिया वहां पर चकमा। मैं झुक जाऊं तो मेरा मसला हल हो जाएगा, मगर इससे मेरे किरदार का कत्ल हो जाएगा। ये दो टीमें जानती है यहां पर मैच में अगर बने रहना है तो संघर्ष जरूर करना पड़ेगा। और इस बार हेलीकॉप्टर लैंड किया है सीधा गैप में, अंपायर का निर्णय आएगा। वाइड स्लॉन्ग ऑन के ऊपर से हरेश मुंडे के बल्ले से गेंद सीमा पार, 6 यहां पर मिलेगा शानदार छक्का। वेलकम तीन फाटा जासई उसरली के भांजे परेश पाटिल, इनके ओर से भी शुभकामना, चूंकि आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। चलिए यहाँ पर अरुण और हरेश ये जोड़ी मैदान के अंदर है। 6 रनों की मदद से दबाव यहाँ से कम नजर आता हुआ 12 रन बने, आधा सफर तय कर लिया है। अब यहाँ से आधा सफर पूरी तरीके से पूरा करना होगा। ओमकार की पहली गेंद बेहतरीन नजर आई, दूसरी गेंद यॉर्कर के चक्कर में मिस हुए और वहां से मिला शानदार छक्का, हाफ वाली कैप्टर खोदा और 6 रनों की मदद से पूरी तरीके से वो टीम अब अपने गिरफ्त में नजर आती हुई। तो चलिए पूरी तरीके से आप देख सकते हैं हमारे तीन फाटा जासई, वेलकम तीन फाटा जासई, परेश पाटिल, इनके ओर से भांजे उसर लिगाव के शुभकामना आती है। और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट, महत्वपूर्ण झटका। थोड़े से नाखुश होंगे जरूर गेंदबाज अपने आप से, क्योंकि पिछले ओवर में उनके छक्का आया था और इस बार बल्लेबाज हरेश लौटेंगे मैदान से बाहर। अखंड आगरी कोली कराड यांचे कुलस्वामीने आई एकवीरचे संगीत आपण ऐकलात। मैच में पूरी तरीके से वापसी करने का प्रयास कर रही है राहुल स्पोर्ट्स 11 टाकीगांव टीम। 14 में चाहिए 12 रनों की जरूरत। किसी भी लक्ष्य को पाने के लिए इस हद तक मेहनत कीजिए कि किस्मत भी बोले कि ले ले बेटा ये तेरी अमानत है। दोनों भी टीमें मैदान के अंदर जी जान से लड़ रही है। घायल तो हर परिंदा है, मगर फिर से उड़ सका वही जिंदा है। और छोटी गेंद थी, तेज तर्रा डाली हुई गेंद सीधा स्क्वायर ऑफ द विकेट खेलने का प्रयास जरूर किया था राकेश ने, लेकिन संपर्क हुआ नहीं। यही राकेश जहां पर अक्का देवी चैंपियन मोटीजुई टीम संकट में फंसी थी और मिडल ऑर्डर्स में आकर 3 छक्के धागे थे इस बल्लेबाज ने। उरन कराड़ी समाज पनवेल प्रीमियर उरन पनवेल कराड़ी समाज जो प्रीमियर लीग के लिए गई थी वहां पर, लेकिन इस बार अंपायर का व्हाइट बॉल का करार ऑफ स्टंप से काफी बाहर। व्हाइट के साथ एक्स्ट्रा में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 13 रन। 13 गेंदों में चाहिए 11 रनों की जरूरत। पूरी तरीके से यहां पर मजबूर कर दिया है बल्लेबाजों को। जब हरीश का विकेट गवाया, दबाव डालने का प्रयास कर रहे उसरली खुद के बल्लेबाजों के ऊपर। यह बड़ा शॉट निकला जरूर है, लेकिन काफी देर तक हवा में है। फील्डर बनेंगे दर्शक, थोड़ी सी परेशानियां उनके सामने आई और गेंद को फेंका सीमा रेखा पार। दैट्स अ 6। दो ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर की समाप्ति के बाद मैच पूरी तरीके से गिरफ्त में आती हुई 19 रन बने। अब चाहिए 12 गेंदों में केवल 5 रनों की जरूरत। देखिए हमारे सीएम भुईर
इस टूर्नामेंट के हमारे दमदार यशस्वी आयोजक, उनके प्यार के खातिर आज मेहमान मंच के ऊपर आपने देखे मुकेश भाई भगत विद्यमान ग्राम पंचायत सदस्य, उसराज चषक के आयोजक, इनके ओर से 10,000 की नगद राशि इस टूर्नामेंट के लिए, और नितिन भगत साहब विद्यमान सरपंच, इनके ओर से भी 10,000 की नगद राशि इस टूर्नामेंट के लिए दी गई है, उनका भी स्वागत करेंगे। बढ़िया शॉट राकेश के बल्ले से, थोड़ी सी इंजूर जरूर है, शोल्डर की इंजरी थोड़ी सी उन्हें तकलीफ दे रही, क्योंकि फील्डिंग करते वक्त जो मेरे ख्याल से उनका जो शोल्डर की इंजरी काफी बड़ी थी, लेकिन फिर भी उन्होंने ये बेहतरीन स्ट्रोक दागा। अब आने वाली 12 गेंदें चाहिए, 5 रनों की जरूरत। प्रबंधन परदेशी गेंदबाजी के मार्ग पर, परदेशी की बात करेंगे तो निश्चित हमारे रघु काका परदेशी की याद आती है, जो आशीष परदेशी जो टीम के कप्तान है, उरन पनवेल कराड़ी समाज प्रीमियर लीग में उनकी टीम भी सुपर 8 में क्वालिफाई हो चुकी है। रघु काका की टीम भी आपको नजर आएगी। चलिए, इस बार हल्के हाथों से खेला ऑन साइड में, फील्डर है, मिड विकेट में उठाएंगे, फील्ड करेंगे, एक से ज्यादा कुछ नहीं है। अरुण भगत ये भी जानते हैं कि यह मैच बिल्कुल उनके गिरफ्त में आ चुका है, उसकी वजह से जोखिम नहीं उठा पा रहे। सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए राकेश के पास देंगे, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 20 रन। 4 रन चाहिए। थोड़ी सी पीछे हटती हुई, थोड़ा सा पीछे ढकल दिया है राहुल स्पोर्ट्स 11 टाकीगांव टीम को। गाउटन टीम के कप्तान, आपका निर्णय क्या है? यॉर्कर का इस्तेमाल किया था, हल्का खेला इस गेंद को सीधा डीप लॉन्ग ऑन में, उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक वहां पर 1 रन मिलेगा। गाउटन टीम के कप्तान संचित, आपका निर्णय? फील्डिंग, आकाश बैटिंग। चलिए, जो भी निर्णय होगा, ये मैच समाप्त होने के बाद आपको अंदर जाना है, जो भी आपका निर्णय होगा। और इस बार हवाई हल्ला करने का प्रयास, फील्डर आते हुए 3 खिलाड़ी, लेकिन उससे पहले जज किया इस कैच को, खिलाड़ी थे निहाल मेरे ख्याल से, उसने कैच पकड़ा है और बल्लेबाज आउट। संपर्क साधा, कारण भडवल टीम आपला इथे वाट पाहत आहेत, तर आपण कर्जत विभागातून आलेला हा संघ तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल। एक तरफ होंगी गावठाण टीम, जो ताकतवर टीम, हमारे सुनील शेठ मडवी, धन्नू शेठ मडवी, महेश भाई मडवी, नकुल भाई मडवी, यानी कि हमारे सचिन शेठ, निखिल भाई मडवी, हम किशोर दत्ता मडवी, सभी का स्वागत करते हैं। लाइट हाउस ग्रुप हमेशा दमदार योगदान देता है। लेग कट के लाए, गली की रीजन में गेंद जा रही है, फील्डर दौड़ रहे पीछे, 1 ही मिलेगा, 1 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 22 रन। आखिरी 8 गेंदें बची है, चाहिए 2 रनों की जरूरत, 22 बने स्कोर कार्ड के ऊपर। दोनों भी कप्तान आइए, गाउटान के कप्तान और भडवल टीम के कप्तान, जरा स्टेज से संपर्क कीजिए। दोनों भी कप्तान, 2 रनों की केवल जरूरत है। आज तीनों के तीनों मैच गेंदबाजी के तार पर आपने देखे, पहले मैच में चेस नहीं हुए, दूसरे और तीसरे मैच में लगभग चेसिंग के कगार पर जरूर है, लेकिन अभी तक टाकीगांव 11 टीम मौका इतनी आसानी से भी नहीं दे पा रही है। बची हुई गेंदें हैं मेरे ख्याल से 8 और चाहिए 2 रनों की फिलहाल जरूरत है। नए बल्लेबाज आते हुए राहुल श्रेष्ठ, 7 गेंदें, माफ कीजिएगा। बॉलर तैयार, और बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा है, 1 रन तो कंप्लीट, क्या दूसरा पूरा करना चाहेंगे? नहीं, वहां पर मना कर दिया है। इसी के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बनी है, स्कोर इज लेवल 23। अब 6 गेंदें, 1 की जरूरत, अगर 1 रन बचाती है तो इतिहास होगा, लेकिन आसान भी नहीं है। डीजे ये आकाश टकले, जरा स्टेज कमेटी मेंबर्स आपको यहाँ पर बुला रहे। भडवल टीम के कप्तान आप भी आइए। चलिए, 6 गेंदों में चाहिए बिल्कुल 1 रनों की जरूरत। यह फील्डिंग आप देख सकते हैं, जिस तरीके से महाभारत में अभिमन्यु चक्रव्यूह में फंसे थे, क्या यहाँ पर ये चक्रव्यूह को में फंस जाएंगे? स्मिथ बॉलिंग मार्ग पर, सामने बल्लेबाज है राकेश, जिनके बल्ले के रडार से एक शानदार छक्का निकला है। वही बल्लेबाज राकेश तैयार।
1 रनों की जरूरत है। पहली गेंद आ चुकी है डॉट, 5 में चाहिए 1। हरिग्राम टीम के महेश जादव ने राजीव गांधी मैदान के ऊपर ये कारनामा किया था 6 में 1 बचाने का। क्या ये कारनामा हो पाएगा? पहली गेंद डॉट, फिर से एक बार राकेश तैयार। ये सेम डिले थी, लेकिन इस बार ऑप्शन से बाहर और मैच इसी के साथ हुआ फिनिश। और तीसरे राउंड में, आज के रात्रि के आखिरी राउंड में क्वालिफाई हो चुकी है टीम गावदेवी उसरली खुर्द। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम राहुल स्पोर्ट्स टाकीगांव। अगले टूर्नामेंट के लिए आपको शुभकामनाएं। और इस मैच का हीरो जिन्होंने 1 ओवर में केवल 2 रन दिए, 2 सफलता, वो राहुल श्रेष्ठ रहे इस मैच के हीरो। राहुल आइए मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए।